नमस्कार प्रेक्षक हो, मी राजन चव्हाण. आपण पाहताय इनसाइड स्टोरी. रेमडेसिवीर, अन्नधान्य, मेडिकल साहित्य, मोफत कोरोना लस, ऑक्सी बँक आणि सरपंचांना मोफत विमा. कोरोना काळात आमदार नितेश राणे यांचं डोंगरा एवढं काम. कोविड-19 प्रेक्षक हो, संपूर्ण जग ठप्प करणारी जागतिक महामारी. या जागतिक महामारीने सर्व दुनियेत अगदी उलथापालथ करून टाकली. हवा आणि स्पर्शातून वायुवेगाने पसरणाऱ्या या महामारीत दररोजचा ठरलेला दिनक्रम जगणाऱ्या सर्वसामान्य माणसाला नेमकं जगायचं कसं हे सुद्धा उमजत नव्हतं. कोरोना काळात कोरोनाची भीती एवढी होती की रक्ताची नाती सुद्धा एकमेकांपासून दुरावल्याच्या घटना घडलेल्या होत्या. कोविड काळात अनेकांनी आपले प्राण गमावले. भारतात लॉकडाऊन करून कोरोनाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या काळात अन्नधान्य, औषधं, संरक्षक साधने मिळणं अत्यंत दुरापास्त झालेलं होतं. अशावेळी राज्यातील सत्ताधारी नव्हे तर विरोधी पक्षातील आमदार असलेल्या नितेश राणे यांनी सिंधुदुर्गवासियांना मदतीचा हात दिला. नव्हे, केवळ मदतीचा हातच दिला नाही तर या जागतिक महामारीमध्ये नितेश राणे सिंधुदुर्गवासियांच्या सोबत राहिले. कोरोना व्हायरस काळात सुरुवातीच्या कालावधीमध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये डॉक्टरांकडे सुद्धा रुग्णांची तपासणी करण्यासाठी आवश्यक मेडिकल साहित्य उपलब्ध नव्हतं. संरक्षण साहित्याशिवाय, PPE किटशिवाय डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करणं यासारखा मोठा धोका कुठलाच नव्हता. कारण डॉक्टर असला तरी सुद्धा तो माणूसच. दुर्दैवानं आपण तपासत असलेल्या रुग्णाची लागण आपणासच झाली तर आपलाही जीव धोक्यात येणार हे डॉक्टरांना माहीत होतं. डॉक्टरांसोबतच रुग्णसेवा देणाऱ्या नॉन मेडिकल स्टाफला सुद्धा संरक्षक साहित्य उपलब्ध नव्हतं. अशावेळी आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टरांना 1000 PPE किट्स आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला 20,000 मास्क मोफत उपलब्ध करून दिले. या संरक्षक साहित्यामुळे डॉक्टर आणि नॉन मेडिकल स्टाफचे मनोबल वाढले आणि साहजिकच त्यांच्याकडून रुग्णसेवाही मोठ्या प्रमाणात होऊ लागली. कोविड काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्यापेक्षा सर्वाधिक 15,75,000चा निधी आमदार नितेश राणे यांनी जिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून दिला, ज्यातून PPE किट्स, मास्क, ग्लोव्ज, सॅनिटायझर, रॅपिड बॅग्स, रुग्णांसाठी जेवण आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. कोरोनाबाधितांसाठी रेमडेसिवीर हे तर खरं म्हणजे संजीवनी ठरलेलं इंजेक्शन, मात्र तेही अत्यंत दुर्मिळ आणि दुरापास्त होऊ लागलेलं होतं आणि तेवढंच महागलेलं सुद्धा होतं. मागणी जास्त आणि उत्पादन आणि पुरवठा कमी यामुळे कोविड काळामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणं म्हणजे अल्लाउद्दीनचा जादुई चिराग मिळण्यासारखंच होतं. जिथे खाजगी हॉस्पिटलमध्ये कैक हजार रुपयांनी रेमडेसिवीर इंजेक्शन मोठ्या कष्टाने उपलब्ध करून दिलं जात होतं, तिथेच आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चाने रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हा शल्य चिकित्सकांकडे मोफत उपलब्ध करून दिली होती. या रेमडेसिवीर इंजेक्शनचा फायदा सिव्हिल हॉस्पिटलमधील गोरगरीब अत्यवस्थ रुग्णांना होऊन हजारो रुग्णांचे त्यावेळी प्राण वाचले होते. कोरोनाबाधित रुग्णांसाठी कणकवली, देवगड आणि वैभववाडी नगरपंचायतने उभारलेल्या कोविड केअर सेंटरसाठी आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चाने प्रत्येकी 50 असे एकूण 150 क्वायर बोर्ड रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले. सिंधुदुर्गात प्रथमच आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली नगरपंचायतचे तत्कालीन नगराध्यक्ष समीर नलाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोरगरीब जनतेसाठी मोफत जेवण सुरू केलं. या मोफत कमळ थाळीचा लाभ दररोज सुमारे 150 ते 200 गोरगरीब जनतेला होत होता. लॉकडाऊन काळात मुंबईस्थित कोकणवासियांना राणे कुटुंबाने स्वखर्चाने अन्नधान्य, औषधं, वैद्यकीय सेवा घरपोच उपलब्ध करून दिली होती. प्रेक्षक हो, कोविड काळात सर्वाधिक रुग्ण दगावत होते ते म्हणजे शरीरातील ऑक्सिजनची लेवल कमी झाल्यामुळे.
अशावेळी आमदार नितेश राणे यांनी स्वतः पुढाकार घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजनची सेवा मोफत उपलब्ध करून दिली। आमदार नितेश राणे यांनी सुरू केलेली ऑक्सी बँक ही सेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो रुग्णांना संजीवनी ठरली आणि त्यांचे प्राण वाचले। कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तिन्ही तालुक्यातील रुग्णांसाठी तर आमदार नितेश राणे यांनी 24/7 ऑक्सिजन पुरवठा सुरू ठेवला। त्यासाठी वेगळी हेल्पलाईन सुद्धा सुरू केली। 100 ऑक्सिकॅन सिव्हिल हॉस्पिटलसह देवगड, कणकवली, वैभववाडी येथील शासकीय रुग्णालयात मोफत पुरवले। आपल्या कार्यकर्त्यांच्या जाळ्याच्या माध्यमातून कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील रुग्णांना घरपोच ऑक्सिजन पुरवठा सेवा मोफत उपलब्ध करून दिली, ज्याच्यातून हजारो रुग्णांना त्याचा लाभ झाला आणि शेकडो रुग्णांचे प्राण सुद्धा वाचले। कोविड काळात प्रत्येक गावोगावी क्वारंटाईन कक्ष उभारण्यात आले होते। फ्रंट रूटवर गावातील सरपंच आणि पोलीस पाटील आपला जीव धोक्यात घालून कोविड काळामध्ये जनसेवा करत होते। कोविड काळात स्वतःच्या जीवाची बाजी लावून जनसेवा करणाऱ्या सरपंचांना मोफत विमा संरक्षण मिळावं असं राज्य सरकारकडे आमदार नितेश राणे यांनी आपलं म्हणणं मांडलं, परंतु राज्य सरकारने त्याच्याकडे कानाडोळा केला। तेव्हा आमदार नितेश राणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन कणकवली, देवगड आणि वैभववाडी मतदारसंघातील एकूण 169 सरपंचांना, होय सर्वपक्षीय सरपंचांना, तो आपल्या पक्षाचा आहे की विरोधी पक्षाचा आहे हे न बघता तब्बल 169 सरपंचांना 7.5 लाख रुपयांचं विमा संरक्षण आमदार नितेश राणे यांनी मोफत उपलब्ध करून दिलं होतं। जेव्हा खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना लस 250 रुपयांमध्ये दिली जात होती, तेव्हा राणे परिवाराने आपल्या पडवे येथील खाजगी लाईफ टाईम या हॉस्पिटलमध्ये सिंधुदुर्गवासियांना कोरोना लस अगदी मोफत उपलब्ध करून दिली होती। हे मुद्दाम सांगावंसं वाटतं। प्रेक्षको, मोफत कोविड लस उपलब्ध करून देणारे राज्यातील लाईफ टाईम हे पहिलं खाजगी हॉस्पिटल ठरलेलं होतं। कोविड काळात माणुसकी धर्म जपत आमदार नितेश राणे यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील जनतेच्या भल्यासाठी डोंगरावेळं काम केलं होतं, हे त्रिवार सत्य आहे।